इंजिनिअरिंग नंतर गव्हर्नमेंट जॉब्स ही सिरीज तुम्ही बघताय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात गेट या एक्झामिनेशन बद्दल. तुमची इंजिनिअरिंग ब्रांच कोणतीही असो, मग ती कोर इंजिनिअरिंग ब्रांच असेल जसं सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा मग टेक्निकल इंजिनिअरिंग ब्रांच असेल जसं CS IT डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण तुम्हाला इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर तुमच्यासाठी मॅन्डेटरी एक्झामिनेशन म्हणजे गेट एक्झामिनेशन. तुमची जर गेट एक्झामिनेशनमध्ये चांगली रँक आली तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे PSU जसं IOCL, ONGC, HPCL यांसारख्या PSUजमध्ये जॉब मिळतो किंवा मग रिसर्च इन्स्टिट्यूट्स जसं की बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इस्रो यांसारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये देखील गेट एक्झामिनेशनमधूनच रिक्रुटमेंट होते. त्यामुळे इंजिनिअरिंग नंतर जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणं मॅन्डेटरी आहे. मग गेट एक्झामिनेशनचा पेपर पॅटर्न काय असतो, सिलेबस काय असतो, प्रिपरेशन कुठून केलं पाहिजे हे आपण येत्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही या एक्झामिनेशन बद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पेजला आजच फॉलो करून ठेवा आणि कमेंटमध्ये टाईप करा